27 फेब्रुवारी कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा होतो. त्याच निमित्ताने मानस सायकोलॉजिकल हेल्थ सेंटर व मनोदय ट्रस्ट गेली 5 वर्ष भाषा संवर्धन मन संवर्धन हे सूत्र घेऊन ऑनलाईन व प्रत्यक्ष अशा पद्धतीने कार्यक्रम आयोजित करत आहे. नुकताच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. त्यामुळे अभिजात मराठी तरुणाईची मराठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आजच्या आपल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉक्टर आशुतोष जावडेकर व डोंबिवलीतील अनेक मान्यवर पत्रकार यांचे व तुम्हा सर्व उपस्थितांचे मी गायत्री महाबळेश्वरकर अगदी मनापासून स्वागत करते. कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपण ऐकणार आहोत मराठी अभिमान गीत, जे आपल्यासमोर सादर करणार आहेत ऋतुजा परब. त्यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी, आमुच्या मनामनात दंगते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी, आमुच्या उराउरात स्पंदते मराठी, आमुच्या नसानसात नाचते मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी. धन्यवाद. कार्यक्रमाची पुढील सूत्र मी काउन्सिलर आदिती प्रभुघाटे यांच्याकडे सुपूर्त करून त्यांना मंचावर विनंती करते येण्याची. आणि कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मी सगळ्यांना नम्र विनंती करते की प्लीज आपले मोबाईल फोन सायलेंटवर ठेवावेत. थँक्यू. नमस्कार. आपल्या सर्वांचं या कार्यक्रमात स्वागत झालेलंच आहे. आपले आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर आशुतोष जावडेकर यांची बाकी ओळख आपल्याला कार्यक्रमातून होणारच आहे आपल्या मुलाखतीतून, पण त्याआधी मी त्यांची एक औपचारिक ओळख करून द्यायला आलेली आहे. तर डॉक्टर आशुतोष जावडेकर हे व्यवसायाने दंतवैद्यक अर्थात डेंटिस्ट आहेत. सूर नवे नवे तराणे, लय पश्चिमा ही संगीतविषयक पुस्तकं, शिवाय दिशा आणि वाटा हे प्रवास वर्णन, मुळारंभ ही कादंबरी, विशी तिशी चाळीशी वा म्हणताना अशी पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे या सर्व पुस्तकांना साहित्यविषयक अनेक महत्त्वाचे पुरस्कारही मिळालेले आहेत. एवढंच नाही तर जसं मी आधी म्हटलं होतं की हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे, अष्टपैलू म्हणावं असे आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत. तर ते केवळ लेखकच नाही तर गायक, गीतकार आणि संगीतकारसुद्धा आहेत. वीण, आस, दोघे आणि निर्धार हे संगीत व्हिडिओ त्यांचे संगीतकार, गीतकार आणि गायक या नात्याने प्रकाशित झालेले आहेत. तसंच हिम्मत रख आणि किताबे ही 2 हिंदी गाणीही त्यांची खूप लोकप्रिय आहेत. बुक प्रो हा पुस्तकाविषयक माहिती देणारा कार्यक्रम ते यूट्यूबवर चालवतात. आणि लॉकडाऊनच्या काळात विलायती वाचताना ही कार्यशाळाही त्यांनी राबवली होती.
मी डॉक्टर अद्वैत पाध्ये यांना विनंती करते की त्यांनी आपल्या मान्यवरांना रंगमंचावर घेऊन यावं. त्याचबरोबर आमच्या येथील समुपदेशक रेवा कुलकर्णी हिला मी विनंती करते की तिने मंचावर येऊन मान्यवरांचं स्वागत करावं. धन्यवाद रेवा. किताबेच्या गायकांना किताब देऊन पुस्तक देऊनच स्वागत केलेलं आहे. लेखक आहेतच ते. बसा. गेली आत्ताच मगाशी उल्लेख झाला की गेली 5 वर्ष आम्ही हा भाषा संवर्धन आणि मनसंवर्धन हे सूत्र घेऊन हा मराठी भाषा संवर्धनाचा कार्यक्रम घेत आहोत. त्याचं असं झालं की लॉकडाऊनमध्ये खूप वेळ होता आणि त्यावेळेला काही जुनी पुस्तकं परत थोडीशी वाचत होतो. त्यावेळेला पुलंचं मित्र हो म्हणून जे पुस्तक आहे ते पुन्हा एकदा वाचत होतो. त्याच्यात त्यांची वेगवेगळ्या साहित्य संमेलनातली किंवा अशी सगळी भाषणं आहेत. इचलकरंजी साहित्य संमेलन जे 50वे साहित्य संमेलन होतं त्यातलं भाषण वाचत होतो. आणि त्या भाषणात जो एक हे मिळाला की त्याच्यात त्यांनी एक म्हटलं आहे की त्याच्यात त्यांनी गोविंद शाहिरांची एका सरस्वतीची भूपाळी आहे ती उद्धृत केली होती की विचार कारंजावर तुषार शब्दांचे नाचवी, देवी जे शब्दांचे नाचवी, जीवात्मा त्यातून खेळवी, परमात्मा डोलवी, असं ती ओळ आहे. की थोडक्यात म्हणजे साहित्याचा प्रपंच हा विचार कारंजावर शब्दांचे तुषार नाचवायचा आहे असं त्याच्यात पुलं म्हणाले होते. की थोडक्यात की विचारांची जी आपल्या विचार जे मनात येतात त्याच्या मागे कुठेतरी ही सगळी शब्द, ही सगळी भाषा असते. आणि ती भाषा जर समृद्ध असेल तर विचार हे नक्कीच आपले समृद्ध होत जातात. आज ज्यांच्या जयंती दिवस निमित्ताने आपण हा मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो त्या कविवर्य कुसुमाग्रजांनी लिहिलेलं आहे की मी शब्दांच्या घालून बसतो अमापराशी, मी शब्दांच्या घालून बसतो अमापराशी, जखमी होता धावतो शब्दांपाशी. शब्दच झाले मालक आता सर्व जिण्याचे, शब्दच झाले मालक आता सर्व जिण्याचे, जनावराने काबीज केला हा दरवेशी. की शब्दांच्या एकूणच शब्दांच्या अर्थाची व्याप्ती, खोली ही आपली भावना समृद्ध करत असते आणि मनाचं कार्य हे या विचार भावनांद्वारे चालत असतं. की शेवटी पुलंनी तेच म्हटलं आहे की विचारांच्या कारंजाला शब्दाचे तुषार लागतील किंवा गोविंद शाहिरांनी ते म्हटलेलं आहे. आणि कुसुमाग्रजांनी तेच म्हटलेलं आहे की शब्दांमधून भावना म्हणजे विचार भावना हे जे मनाचं काम आहे ते मन समृद्ध करण्याचं काम हे शेवटी साहित्य करत असतं. आणि म्हणून साहित्य किंवा भाषा हे जे आहे ती जर संवर्धन झालं, ती जर वाढली, आणखीन पुढे वाढली तर नक्कीच आपल्याला विचार समृद्ध करता येतील. आणि आताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे आता ही अभिजात भाषा, क्लासिक भाषा जी आहे तर ती भाषा आणखीन समृद्ध करण्याचं काम हे पुढे तरुणांना करायचं आहे किंवा पुढच्या पिढीला करायचं आहे. तर ते कसं करता येईल किंवा ते कसं करायला पाहिजे याविषयी काहीतरी आपण चर्चा करायला पाहिजे. या हेतूनी आज आम्ही हे वेगळं सूत्र घेतलं, अभिजात मराठी, तरुणाईची मराठी. आणि त्यानिमित्ताने आज आपण डॉक्टर आशुतोष जावडेकर यांना बोलवलेलं आहे. आताच तुम्ही ऐकली त्यांची ओळख. त्याच्यामध्ये त्यांनी जी पुस्तकं लिहिलेली आहेत, मुळारंभ, 20-30-40 ही तरुण जीवनावर आधारित, म्हणजे आपण 20-30-40 त्या नावावरूनच तुम्हाला कल्पना येत असेल की तरुण वयाचे विविध टप्प्यांवरचं जे काही भावविश्व आहे ते त्या सगळ्या पुस्तकामध्ये उलगडून दाखवलेलं आहे. मुळारंभसारख्या कादंबरीमध्ये सुद्धा हेच असंच आपल्याला आढळून येतं. तर मग आणि लय पश्चिमा किंवा इतर जी सुद्धा पुस्तकं आहेत ती सुद्धा नवीन पाश्चात्य संगीताचा जीवनशैलीशी संबंध किंवा त्याचा सगळा अनुबंध जोडणाऱ्या त्या सगळी ती पुस्तकं आहेत. तर त्याच्यामुळे त्यांच्यासारखी योग्य व्यक्ती आज आपल्याला लाभलेली आहे. तर आपण त्यांच्याशी गप्पा सुरू करूया
की ज्याच्यातनं आणखीन आपल्याला ह्या सगळ्या विषयीचा पुढचा उलगडा होत जाईल. तर अभिजात जी भाषा आहे म्हणजे प्राचीन भाषा आहे आपली, आणि लीळाचरित्र हा त्यातला पहिला चरित्र ग्रंथ होता. तर अमृतानुभव किंवा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता सोप्या भाषेत सांगितली आणि तिथून पुढे संत साहित्याची एक मोठी परंपरा सुरू झाली. तर या सर्व साहित्याचा त्या काळात मनपरिवर्तनासाठी, मनसंवर्धनासाठी कसा उपयोग तेव्हा झाला आणि आजच्या काळातही तो कसा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? नमस्कार. प्रश्नाच्या उत्तराकडे येण्याआधी सगळ्यांना अभिवादन करतो. हा फार चांगला योग आहे, कारण मी खूप कार्यक्रम केलेत महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर, देशभर आणि मुंबईतही खूप. म्हणजे आत्ताही रवींद्र नाट्य मंदिरमध्ये 1-2-3 आठवड्यांपूर्वी माझा कार्यक्रम होता. पण डोंबिवलीचा माझा योग येत नव्हता कधी. म्हणजे इथे साहित्य संमेलनात एकदा मी भाषण दिलं, एकदा मुळारंबला पै फ्रेंड्स लायब्ररीचा पुरस्कार मिळाला होता. तो दुसऱ्या दिवशी माझा कार्यक्रम असल्यामुळे मी घाईघाईत स्वीकारला आणि पळ काढला तुमच्या गावातनं. आणि त्यामुळे मी जेव्हा मला पाध्ये सरांनी याचं निमंत्रण दिलं तेव्हा मी म्हटलं मला फार आनंद होतो आहे, कारण डोंबिवलीचा सगळा रसिक वर्ग हा किती जाणता आहे हे मला सगळ्यांकडनं मी खूप ऐकलं आहे. आता आज अनुभवीन असं म्हणता येईल. फक्त मला एक सांगा, आवाज नीट येतो आहे मागपर्यंत? व्यवस्थित आहे? मला थोडासा वाढवता, कारण मलाच कमी येतो आहे किंचित, त्या रिवर्बमुळे किंचित वाढवा सगळ्याच्या. मानस सायकोलॉजिकल हेल्थ सेंटर आणि मनोदय ट्रस्ट या संस्थेतर्फे कुठल्याही वेगळ्या वैद्यकीय विषयावर कार्यक्रम 10 त्यांना घेताच आला असता आजच्याही दिवशी, पण त्यांनी जाणीवपूर्वक मराठीचं एक महत्त्व अधोरेखित करणारा, आणि तेही पढीक पद्धतीने नव्हे तर तरुणाईच्या दृष्टीने त्यात काय आता अर्थार्थ आहे, तथ्य काय आहे त्याच्यात, आणि खरंच मराठी तरुणाईपर्यंत आहे का, असल्यास कशी असणार आहे, या सगळ्याचं मला वाटतं एक छान सूचन करणारं ते मुळात शीर्षक आहे की अभिजात मराठी आणि तरुणाईची मराठी. त्याच्यामुळे मला चांगलं वाटलं, कारण मला बऱ्यापैकी अभिजात मराठी लिहिता येते असं मला वाटतं, आणि मी तरुण आहेच अशी मी माझी कायमस्वरूपी समजूत करून घेतली आहे. तर एवढं बोलून आता तुमच्या प्रश्नाकडे येतो. त्या प्रश्नाकडे जाताना आधी मला एक डोंबिवलीचाच किस्सा सांगायचा आहे जो भाषिक निगडित आहे. माझे सख्खे काका काकू ॲक्च्युली ठाण्यात राहतात, पण अगदी पूर्वी ते डोंबिवलीत राहायचे. आणि जेव्हा ते डोंबिवलीत राहायचे तेव्हा माझी ही एक आठवण आहे जी आमच्या सगळ्या घरात अजून देखील मी आता मध्य वयात आल्यावरही आवडली जाते पुन्हा पुन्हा. ते म्हणजे मी इथे आलो आणि मी असं रडायला लागलो. काय 1-2-3 वर्ष, 2 वर्षाचं 3 वर्षाचं असेल, 2च. आणि मी म्हणत होतो माया वाया पाहिजे. तर काही कोणाला कळत नव्हतं की काय हे. आणि माझी काकू शेवटी वैतागली आणि ती म्हणाली, अरे सुहास जा, याला तू फिरवून आण आता कुठेतरी. म्हणून काकाने माझं फिरवलं वाऱ्यावरनं, 2 व्हीलरवरनं, आणि मी शांत झालो. मग ते आमच्या काकूला कळलं की मला वारा पाहिजे अशी माझी मागणी होती. आज मध्यवयात आल्यावर देखील दुपारी या मॉडर्न कॅफेच्या दिशेने जाताना पुन्हा एकदा मला तेच इथे म्हणावं असं वाटलं की मला वारा पाहिजे. तुमच्या गावात काहीही फरक पडला नाही आहे. मी बाळ असतानाही तीच मागणी केली होती. आणि पुढे अजून तरी थंड आहे, म्हणजे दुपारी तापलं तरी रात्री बरंच गार असतं. त्यामुळे इथे आल्यानंतर मला आधी पहिला हवेचा जो आहे तो एक झटका बसला. यातनं मला अधोरेखित काय करायचं होतं की पहिलं म्हणजे भाषा किती लहान बाळवयापासून तुमच्या आयुष्यात येते. तुम्हाला पहिल्यांदा व्यंजनं जी असतात ती सगळी नीट बोलता येत नसतात, म्हणजे कन्सोनंट आणि वॉवेल्स दोन्ही खरं तर. आणि त्यामुळे माया वाया पाहिजे असं एका त्या बाळाने केलेली ती मागणी होती. पण त्याला कळत होतं की आपल्याला काय हवं आहे, की मला वारा हवा आहे, आणि त्याचा तो भाषिक प्रयत्न होता समजावून सांगण्याचा. इथेच खरं तर मातृभाषा काय असते हे कळतं आहे की आपण ज्या वातावरणात वाढत असतो, जिथे असतो, ती भाषा आपल्या कानावर सतत पडत असते. आणि कुठेतरी आपण ते इतकं आपल्याला वाटतं एखादं बाळ नुसतं शांत बसलं, अजिबात नाही, ते इतकं ग्रहण करत असतं, सगळ्या बाजूंनी ते भाषा ग्रहण करत असतं. आणि मग एक दिवस ते अचानक बोलायला लागल्यावर इतकं सगळ्यांना आश्चर्य वाटतं. मला असं वाटतं की बाळाला असं आश्चर्य वाटत असेल की मी इतके दिवस होमवर्क करतो हे यांना कळत का नाही आहे. कारण भाषेचा अभ्यास हा मोठा असतो. त्यामुळे जो आता सरांनी मेन पहिला प्रश्न विचारला की एक आपली अख्खी ज्ञानेश्वरीपासनं अभिजात भाषेची खरं तर परंपरा आहे.
फार आपण भाग्यवान आहोत की आपल्या भाषेला इतके म्हणजे फारच वैविध्यपूर्ण असे संत मिळाले ज्यांनी संत साहित्य बहाल केलं असं मला नेहमी वाटतं. म्हणजे तुम्ही ज्ञानेश्वरीचा उल्लेख केलात, पण मी असं म्हणेन की एकंदरच ज्ञानोबांच्याच काळात देखील तुम्ही नामदेवांचं बघा किंवा जनाबाईंचं बघा, प्रत्येकाची भाषिक अभिव्यक्ती इतकी वेगळी होती. एक सहज तुम्हाला ऐकवतो. जनाबाईंचं डोईचा पदर अभंग तुम्हाला माहीत असेल. तर एकदा मी सहज पंडित सत्यदेव दुब्यांच्या शिबिरात घुसलोच होतो. मला काही अभिनय वगैरे करायचा नव्हता. मित्र म्हणाले म्हणून गेलो. त्यांनी पकडलं मला. ते इतके हुशार गुरु काय असतो, त्यांना कळलं की हा माणूस अभिनेता नाही होणार आहे. त्यामुळे ते म्हणाले तू काय करतोयस, तू ॲक्टर नाही आहे. तर म्हटलं नाही, पण मी म्हटलं शिकतोय तुम्ही काय सांगताय ते, आणि मी संगीतात ट्राय करतोय ते तुमची सगळी प्रिन्सिपल. त्यावेळी मी खरंच हे डोईचा पदरला चाल लावत होतो. तर सहज सादर करतो. जनाबाई त्या काळात लिहित आहेत 12व्या शतकात, जेव्हा कुठला स्त्रीवाद हा शब्द देखील नव्हता आपल्या भाषेत. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. हाती घेईन टाळ खांद्यावरी विणा, आता मज मना कोण करी. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. पंढरीच्या पेठे मांडी येले पाल, म्हणजे बाजारपेठ असते ना, तिथे दुकान मांडलंय पाल. आणि पुढे एक शब्द आहे, त्याचा अर्थ माहिती नसेल म्हणून सांगतो, वेसवा असा शब्द आहे. वेसवा म्हणजे वेश्या. तर ती असं म्हणते जनाबाई, पंढरीच्या पेठे मांडी येले पाल, मनगटावर तेल घाला तुम्ही. जनी म्हणे देवा, जनी म्हणे देवा मी झाले वेसवा. जनी म्हणे देवा मी झाले वेसवा. जनी म्हणे देवा मी झाले वेसवा. रिघाले केशवा घर तुझे, रिघाले केशवा घर तुझे. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. हाती घेईन टाळ खांद्यावरी विणा, आता मज मना कोण करी. डोईचा पदर आला खांद्यावरी. हा जो म्हणजे ही जी शब्दकळा आहे, आणि त्याचवेळी ज्ञानेश्वर माऊली इतकं वेगळं लिहित होते, इतकं अभिजात लिहित होते. म्हणजे आता इथल्या तरुणांना कदाचित हा पहिलाच प्रश्न अवघड जाईल, पण ते काय, मेडिकल कॉलेजमध्ये तेही होते आणि मीही डेंटल कॉलेजमध्ये होतो. त्यामुळे ती आपली परंपराच असते की वाहिवात सगळ्यात अवघड प्रश्न पहिला टाकायचा. आता मी उत्तर देतोय, पाच न देता. तर ज्ञानेश्वरी, माझ्या साही पुस्तकांचे जे एपिग्राफ आहेत, जे म्हणजे अवतरण एक आपण जे एखादं टाकतो पुस्तक सुरुवातीला, त्याला एपिग्राफ म्हणतात, ते साही ज्ञानेश्वरीमधले आहेत. आणि ते काहीतरी मी चूज म्हणून केलेले नाही आहेत. मला असं वाटतं की प्रत्येक लेखकाचा एक अनुबंध कुठेतरी एखाद्या पारलौकिक गोष्टीशी जोडलेला असतो, नकळत, जो खरा लेखक असतो त्याचा. त्यामुळे माझं अगदी पहिलं पुस्तक होतं नवे सूर नवे तराणे. तर त्याचा देखील म्हणजे ते गाण्याचं होतं, तरी त्याच्यात ज्ञानेश्वरीचं होतं की विषयाचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझे. म्हणजे काय शब्द आहेत. इथेच अभिजातता पहिली सुरू होते. ती फक्त भाषिक नसते, ती वैचारिक असते की मनाची घडी घडे हृदया माझे. किंवा लयपश्चिमासारखं माझं संपूर्ण रॉक, पॉप, जॅझ असं सगळं पाश्चात्य जनसंगीतावर जे बोलणारं पुस्तक आहे, त्याच्यात देखील मला माऊलीच आणावेसे वाटले. कारण ते म्हणतात की श्रवण सुखाच्या मांडवी विश्वभोगे माधवी. म्हणजे किती सुंदर एक्सप्रेशन आहे. म्हणजे भेदच नाही काही राहिला. श्रवण सुखाचा एक मोठा मांडव आहे आणि त्याच्यात विश्व माधवी, विश्वभोगे माधवी, तोही त्या श्रवण सुखाच्या मांडवाखाली विश्व अनुभवतोय, भोगतोय. इतकी व्यापक अभिव्यक्ती केली. आणि हे जे संत साहित्य आहे ते आज मला असं वाटतं की अनेक पद्धतीने पुन्हा एकदा आपल्याला
त्याचे जुने शब्दार्थ सांगून, कारण भाषा बदलत जाते काळाच्या ओघात, पोचवायची गरज आहे. म्हणून मी फक्त या प्रश्नाचं उत्तर पुन्हा गाण्यानेच करणार आहे. म्हणजे मला असं वाटलं की ते करायला पाहिजे, कारण मी ठरवून निर्धार केला. माझी सगळी गाणी येत होती आणि मला एक तुकारामांचा अभंग फार आवडला होता. तर म्हणलं आपण हा करूया. वारीचे दिवस जवळ आले होते. मग तो मी केला, त्याचा मी व्हिडिओ केला. ABP माझाला खांडेकर सर तेव्हा इथे होते, म्हणजे आता दिल्ली मुंबई असतात. खांडेकर सरांना खूप आवडला तो आणि त्यांनी तो ABP माझामधनं खूप दाखवला. म्हणजे तो मला वाटतं पुढे 3-4 वर्ष प्रत्येक वारीच्या वेळी तो 10-10 दिवस दाखवला जायचा बहुतेक. तर आणि यूट्यूबवर वगैरे नंतर आला, पण मूळ तो ABPतनं पोचला होता. तर तो फक्त ऐकवतो, म्हणजे तुकारामांच्या शब्दातनं आपली ही सगळी जी पहिल्या प्रश्नाची व्याख्या आहे ती पूर्ण होईल. तुझ मज नाही भेद केला सहज विनोद. तुझ मज नाही भेद केला सहज विनोद. तू माझा आकार, तू माझा आकार, मी तो तुझ निर्धार. तू मज लागी देवा, घेसी माझ्या अंगे सेवा. तू मज लागी अचळ, होसी माझ्या पाशी सबळ. तू बोलसी माझ्या मुखे, तू बोलसी माझ्या मुखे, मी तो तुझ लागी सुखे. तू बोलसी माझ्या मुखे, मी तो तुझ लागी सुखे. तू का म्हणे देवा विपरीत ठाई नावा. तू का म्हणे देवा विपरीत ठाई नावा. तू माझा आकार, तू माझा आकार, मी तो तुझ निर्धार. तुझ मज नाही भेद केला सहज विनोद. तुझ मज नाही भेद केला सहज विनोद. खूप छान. मी त्या शब्दांना त्या सुराची पण साथ लाभल्यामुळे ते आणखीन मनाला भिडले. आणि कुठचे म्हणजे हे अभंग जे काही ज्ञानेश्वरांचे असतील, तुकारामांचे असतील, किंवा कोणाचंही हृदयनाथ मंगेशकरांनी त्यांना वेगवेगळ्या चाली अप्रतिम चाली लावलेल्या ज्या लताबाईंच्या सुरात आपण अनेकदा ऐकतो, किंवा आणि इतर गायकांच्या. आणि त्या सगळ्यातून जे काही सार सांगितलेलं आहे ते आजही, म्हणजे आजच्या काळातही आज म्हणजे आम्ही मानसोपचारासाठी सुद्धा या सगळ्या अभंगांचा आणि या सगळ्या अभंग किंवा त्यातले जे काही ओव्या आहेत त्याचा खूप चांगला उपयोग करत असतो. म्हणजे अगदी साधं की एखाद्या गोष्टीकडे आपण कसं बघावं, दृष्टिकोन कसा असावा किंवा आपली दृष्टी कशी असावी, तर याच्यासाठी जे ज्ञानेश्वरांनी त्या ज्ञानेश्वरीत म्हटलेलं आहे की तू अर्जुना, तू त्या चालू असलेल्या युद्धाकडे कसं बघ, की ना पसरी जांभया मुख तरी अवचटे पडे पियुख, तैसा संग्रामू हा पातला असे. की तू म्हणजे जांभईसाठी तोंड उघडायला आणि तुझ्या तोंडात अमृत पडायला एक गाठ पडलेली आहे, तसा हा संग्राम उभा राहिला आहे. म्हणजे की कुठेतरी एक त्याच्यातनंही काहीतरी चांगलं घडणार आहे, विकासाची संधी आहे. युद्धापेक्षा ती एक विकासाची संधी आहे असं तू त्याच्याकडे बघ. त्याच्यामुळे दृष्टिकोन घडवण्याचं काम वेगवेगळ्या रूपकांच्या द्वारे ह्या सगळ्या संतांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे संत साहित्य हे खूपच सुंदर पद्धतीने मन संवर्धनाचं कार्य करत असतात. बरेच लोक सर असं म्हणतात की लहान मुलांचं किंवा एकंदरीतच तरुण पिढीचं वाचन कमी होतंय किंवा मराठी वाचनाकडचा कल खूप कमी होतोय असं म्हटलं जातं. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं, आणि तसं होत असेल तर त्याचं कारणं त्यावरची आणि त्यावरचा उपाय काय तुम्हाला वाटतं? नाही वाटत मला असं.
मला अजिबातच नाही वाटत. प्रत्येक काळात ज्याला आपण गंभीर वाचक म्हणू किंवा म्हणजे सिरियस रीडर या अर्थाने, कारण गंभीरमध्ये सिरियसमधली ती शब्द छटायत नाही, प्रत्येक भाषेची एक मजा असते. त्यामुळे सिरियस रीडिंग करणारा समाजातला हिस्सा नेहमीच कुठल्याही देशात कमीच होता आणि कमीच असतो. म्हणजे प्रत्येक कलेची एक मजा असते की जसं संगीत आता मी गायलं तर संगीताचं सगळ्यात मोठं चलन काय की ज्याला इंग्रजीत आपण म्हणतो सेन्स ऑफ इमिडियसी, ते तत्काळ जाऊन भिडतं. तर शब्द हे असे नसतात, शब्द हे फसवे असतात आणि शब्दांमधनं भिडण्यासाठी मेहनत घ्यायला लागते समोरच्या माणसाला. त्याच्यामुळे वाचक, सिरियस वाचक हे नेहमी कमी असतात. तसं जर आत्ता पाहिलं तर मला असं वाटतं की मराठीपुरतं आपण बोलूया. भरपूर तरुण वाचक आहेत, लेखक देखील आहेत. काय फरक पडला आहे सांगतो. ते डोंबिवलीत नाही आहेत, ते कल्याणमध्ये नाही आहेत, ते ठाण्यात नाही आहेत, ते पुण्यात नाही आहेत, ते मुंबईत नाही आहेत, ते औरंगाबादमध्ये, ते वाशिममध्ये, ते लातूरला आहेत, ते नागपूरला आहेत, ते अकोल्याला आहेत, ते कोल्हापूरला आहेत, ते रत्नागिरीत आहेत, ते पार दोडामार्गपर्यंत आहेत, बॉर्डरपर्यंत, वसईला आहेत, फार मोठं म्हणजे मुंबईच्या जवळचं अजून सेंटर सांगतो. त्यामुळे मुद्दा असा आहे की ज्याला मी जेव्हा MA इंग्रजी करत होतो तर त्यांनी ती ओळख माझी करून दिली नाही. त्यांना बहुतेक ती खोटीच वाटली असेल, टायपो वाटलं असेल की मी MA इंग्रजी केलं आहे आणि विद्यापीठात पहिला आलो आहे. तर ते सांगायला पाहिजे, म्हणजे साहित्यातलं काहीतरी शास्त्र म्हणूनही ज्ञान आहे. तर मुद्दा असा की त्याच्यात मला असं वाटतं की इंग्रजी समीक्षेमध्ये ज्याला पेरिफेरी आणि सेंटर बायनरी म्हणतात तर ती आता बदलली. हा पहिला मुद्दा. दुसरं असं आहे की आव्हान कुठे आहे ते फक्त तरुणांना किंवा लहान मुलांना नाही आहे, ते आपल्या सगळ्यांना आहे. आणि सरांना तर पेशंट म्हणून येत असतील सगळ्या वयोगटातले, तेही मला याच्यावर ॲग्री करतील की वाचन म्हणजे विरंगुळा म्हणून जरी म्हटलं तरी वाचन ही अशी एक कला आहे की ज्याला ना माणसाला जरा खोल उतरायला लागतं आणि पुष्कळ काळ उतरायला लागतं. म्हणजे तुम्ही रील पटकन बघता आणि स्वतःला तिथे न देता ते बघता इन्स्टावरचं. तसं वाचन नसतं. वाचनाला तुम्हाला तुमचं हृदय द्यायला लागतं आणि पुष्कळ काळ द्यायला लागतं. तर दोन गोष्टी आहेत ना, बदलत्या आपल्या धकाधकीच्या आयुष्यात तेवढा वेळही नाही आहे, द्यायची इच्छा असेल तरी एखाद्याला, आणि समजा वेळ असेल तरी व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी हा आपला पहिला प्रेफरन्स असतो. त्याच्यामुळे सगळ्याच वयोगटात म्हणजे माझ्याकडे तर क्लिनिकमध्ये येतात तर तरुण मुलं माझ्याशी गप्पा मारतात क्लिनिकमध्ये, पण 60-65च्या वरचा माणूस आला आणि मी त्याचं इम्प्लांट करत असेल, हे करत असेल तर उर्वरित वेळात त्याला प्रश्न विचारतात, तो त्याच्या ग्रुपमध्येच, कॉलनीच्या ग्रुपमध्ये काय आलाय, नातेवाईकांनी काय टाकलंय, इथेच असतो मनाने ती व्यक्ती. हे माझा म्हणजे सार्वत्रिक हसवतोय. त्यामुळे नक्की आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायला हवेत आणि ते प्रयत्न जसं आता आमच्या पुण्यात पुणे बुक फेअर फार चांगला झाला, त्याच्यात तुम्ही बातम्या वाचल्या असतील, कित्येक कोटीची उलाढाल झाली आणि तिथे खरोखरी मी 3 दिवस माझे कार्यक्रम देखील होते किंवा आता विश्व मराठी संमेलनातही मी होतो, तर एवढा प्रचंड प्रतिसाद तिथे आला. कारण पुण्यात आता असं झालं आहे मुंबईपेक्षाही जास्त की अख्खा महाराष्ट्रातला तरुण वर्ग पुण्यात मायग्रेट झाला आहे, शिफ्ट झाला आहे. त्यामुळे तिथे तो आपल्याला प्रभाव दिसतो. पण पुण्या मुंबईत जगवायची असेल आपल्याला मराठी तर जसे पाध्ये सर करतायत तसे कार्यक्रम करायला पाहिजेत. इथे जर अजून कुठल्या संस्था असतील तर माझा तुम्ही संपर्क त्यांना द्या. नाही, नक्कीच. मी आता तेच सांगणार होतो की पै फ्रेंड्स, तुम्ही मगाशी उल्लेखही केला होता की पै फ्रेंड्स लायब्ररी तर हे पुस्तक आदान प्रदानचा कार्यक्रम गेली अनेक वर्ष डोंबिवलीमध्ये राबवत आहे. यावर्षी आता मुंबईतही त्यांचा शिवाजी पार्कला चालू आहे. पुणे आपल्या विश्व साहित्य संमेलनात पण मला वाटतं आदान प्रदानचं हे झालेलं होतं. त्याच्यामुळे अशा अनेक कार्यक्रमांद्वारे इथे डोंबिवलीत तरी नक्की असे कार्यक्रम चालू आहेत. आता ही जी अभिजात भाषा झालेली आहे ती राजभाषा किंवा ज्ञानभाषा पण व्हायला पाहिजे असं आपण सगळेजण म्हणतो. आणि सगळ्यात पहिले तिला जो राजभाषेचा दर्जा दिला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला की त्यावेळेला जो फारसी आणि अरबी शब्दांचा वापर सगळा राज्यकारभारात होत होता, तर त्यावेळेला राज्याभिषेक झाल्यानंतर जो राजव्यवहार कोश त्यांनी सुरू केला त्या माध्यमातून किंवा आजही त्यांची ती आज्ञापत्र जी आहेत ती जर वाचली, रामचंद्र पंत अमात्यांनी लिहिलेली, नंतरही रामचंद्र अमात्य फक्त 74 साली अमात्य झाले, पण राजाराम महाराज गेल्यानंतर सुद्धा अनेक वर्ष 1720 पर्यंत ते होते. आणि त्या सगळ्या काळात त्यांनी पुढच्याही राजांसाठी जी काही राजांनी दिलेली आज्ञापत्र लिहिलेली आहे ती सुद्धा
त्या मराठी भाषेचा वापर करून लिहिलेली आहेत. त्याच्यामुळे त्या आज्ञापत्रांच्या माध्यमातून त्यांनी मराठीला राजाश्रय दिला व ती समृद्ध केली. आजही सरकारने मराठी सक्तीचं केलं असलं तरी सरकारी मराठी आपण म्हणतो की ते खूपच अबोध आणि अगाध असं मराठी असतं. तर त्यात कसा बदल करता येईल असं तुम्हाला वाटतं? पहिल्या आधी भागाकडे येतो. शिवाजी महाराजांचं मोठेपण तर फार निर्विवाद आहे आणि त्यावेळी समर्थ रामदास होते, शिवाजी महाराज होते, तुकोबाई त्याच्या आसपासच होते. तो सगळा म्हणजे 15वा-16वा शतक एकनाथ थोडे आधी होते. हा फार मराठीच्या दृष्टीने फार महत्त्वाचा घटक आहे. आणि संत हे काहीतरी फक्त पारलौकिक जगात वगैरे होते हे काही खरं नाही. वारीच्या निमित्ताने सगळा समाज जेव्हा त्यावेळी परकीयच राजवट असताना घाबरायचा, एक कण देखील रस्त्यात बाहेर जायला, तो अख्खा एकत्र येऊन एक संघटनच होतं ते. आणि जसं तुमच्या इकडे तुमच्या या बाहेरच्या फडके काय रोडवर शोभायात्रा होते, तर तशी ती मोठी वारी ही एक फार मोठी सांस्कृतिक शोभायात्रा होती. आणि त्याला धाडस लागत होतं, कारण कोण येईल आणि अटक करेल, कोण बायकांना त्रास देईल माहीत नव्हतं त्या काळात. तर हे या सगळ्याला जी एक अधिकृतता असते भाषा म्हणून, भाषा व्यवहार मराठीत होता, ती शिवरायांनी दिली. आणि हे त्यांचं निर्विवाद भाषिक पातळीवरचं देखील, म्हणजे अनेक पातळीवर राजे मोठे होते, पण हे त्यांचं मोठेपण आहे. आता तिथून जर आपण पुढे जर प्रवास सगळा बघितला, इंग्रजी याच्या काळातला बघितला, तर तुमच्या लक्षात येईल की टिळक असू देत, आगरकर असू देत, त्यांचा सगळा काळ असू देत, पंडितारमाबाई असतील, आनंदीबाई जोशी असतील, या सगळ्यांचं इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांवर तितकंच प्रभुत्व होतं. आणि आज आपण असं बघतो की इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांवर प्रभुत्व नसतं अनेकदा. म्हणजे कुठलं माध्यम आहे मुलांचं हे नाहीच आहे महत्त्वाचं. मराठी माध्यम असेल तर इंग्रजी नक्कीच कच्चं राहतं, इंग्रजी माध्यम असेल तर अनेकदा दोन्हीही कच्चं राहतात. मी जेव्हा MA कधीतरी, म्हणजे खरंच राहतात, मी MA काही वर्ष शिकवायचो, कारण मी पहिला आलो विद्यापीठात, तर माझ्या दृष्टीने झाली ती कर्तव्यता. तर आमच्या ज्या माझ्या गाईड होत्या मुक्तजा मटकरी मॅडम, त्या मला म्हणाल्या नाही तुला शिकवायला पाहिजे. त्यामुळे मी क्लिनिक सगळं करून शिकवायचो विद्यापीठातही. तर त्यावेळी माझा अनुभव आहे की कॉन्व्हेंट स्कूल्समधनं आलेल्या मुलांचंही फ्रेंड सारख्या साधं शब्दाचं स्पेलिंग चुकायचं. त्यामुळे हा जो मुद्दा आहे ना, की मराठी असो वा इंग्रजी असो, मुळात भाषा ही गोष्ट गांभीर्याने घ्यायची आहे, इथे आधी पहिल्यांदा यायला पाहिजे. आता शासकीय पातळीवर यथा राजा तथा प्रजा असं असतं. त्यामुळे आपण मराठी आत्ता हे सगळ्यांना सक्तीचं करतो हे फार चांगलं आहे. ते 12वीपर्यंत व्हायला पाहिजे. याचं 2 कारणं आहेत. आपल्या महाराष्ट्रात बाकी राज्यांपेक्षा आपण अजूनही सगळं धरूनही पुढे असल्यामुळे खूप स्थलांतर होतं आहे. जर आपण असं सोडून दिलं आत्ता मराठी, तर इथे मराठी नंतर राहणार नाही. म्हणजे इथे दुसरी अधिकृत भाषा म्हणून 30-40 वर्षानंतर हिंदी येईल, हे तुम्ही भाकीत लिहून घ्या. अधिकृत म्हणून येईल राजकीय पातळीला. आणि आता राजकीय भाषेचं सरकारी भाषा हे लँग्वेज रजिस्टर असतं एक, त्याच्यात काही मला वाटत नाही त्यात सगळं सहज सोपं करू नये. म्हणजे सहज सुलभतेचा घातक असतो भाषेच्या पातळीला. एक प्रमाण भाषा असते आणि ती प्रमाणच असली पाहिजे, आणि ही दुसराच असला पाहिजे, ही मी की नाही पहिला पाहिजे. आणि दुसरी बोलीभाषा असते तीही महत्त्वाची असते, त्याचं एक स्वतःचं वेगळं मोल असतं. पण म्हणून म्हणजे त्यामुळे शासकीय कसं आहे, जसं आपण इंग्रजीत समजा सर एखादं सुबोध व्याख्यान किंवा शशी थरूरांचं समजा भाषण ऐकत असू, शशी थरूरांचं नाव काढल्यावर माईकने का घसा घेतला, त्यांचे रिसेंट ट्विट हे त्याला कारणीभूत आहेत. त्यांचं बरंच चाललं आहे राजकारण. मुद्दा पुन्हा एकदा इथे येतो. थरूर साहेबांचं इंग्रजी, तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा, थरूर साहेबांचं इंग्रजी हे निर्विवाद शिकण्यासारखं आहे, प्रत्येक भाषण ऐकण्यासारखं आहे, प्रत्येक लेख ऐकण्यासारखा आहे. तर मला तेच वाटतं की जेव्हा त्यांच्यासारखी व्यक्ती समजा इंग्रजी इतकं बोलत असते सुंदर, पण म्हणून एखादा वकील नाहीच ना त्या भाषेत बोलणार, त्याचं जे लिगल रजिस्टर आहे ते लिगल रजिस्टर आहे. इतकं साधं आहे. पण तुमचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे की आपल्याला अजून त्यातला आशय मला लक्षात आला की मूळ सरकारी पातळीला प्रयत्न हवेत का, तर आत्ताही चांगले होत आहेत. आत्ता विश्व मराठी संमेलन वगैरे फार चांगल्या पद्धतीने घेतलं, तर ते अजून व्हायला पाहिजे. आणि मला ना मुख्य असं सारखं वाटतं मुंबईत अजून व्हायला पाहिजे. फार तुम्ही सगळे मायनॉरिटी झाला आहेत सध्या मराठी भाषिक, असं मला नेहमी वाटतं इथे. मला बाकी मी सगळ्या महाराष्ट्रात फिरताना मला असं नागपूर द्वैभाषिक आहे. सॉरी मी याचं उत्तर लांबवतो, पण हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. मी नागपूरमध्ये माझे दरवर्षी निदान 2 कार्यक्रम मोठे होतात. कधी विदर्भ साहित्य संघात असतात, कधी तरुणांचे असतात, VNIT सारख्याच्या जिथे तेलुगू तमिळ मुलं आहेत तिथे माझं झालं आहे. नागपूर द्वैभाषिकच आहे.
म्हणजे पूर्णतः मराठी कधीच नव्हतं ते आणि आत्ताही नाही. पण ना ते कसं आहे, ते घरात हिंदी बोलतात पण बाहेर मराठीच बोलतात. मला आश्चर्य वाटतं, पुण्यातही असं झालं आहे, मुंबईतही असं झालं आहे की आपण घरातही अर्ध इंग्रजी बोलतो आणि बाहेर तर आमच्या इथे पुण्यात तर हिंदीही कोणी बोलत नाही, आमच्या इथे सगळे इंग्लिशमध्येच बोलतात. म्हणजे तुम्हाला तो फरक तोही जाणवेल. इथे निदान हिंदीत बोलतात पण पुण्यात इंग्लिश हीच भाषा आता होत चालली. तर याच्यावर आपल्याला गांभीर्याने करायला पाहिजे. तर मी म्हटलं की आत्ता तुम्ही जसं म्हणालात की ह्रस्व दीर्घ आणि ह्या इतर सगळ्या भाषेच्या संदर्भातले जे नियम आहेत त्यासुद्धा गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता एक हल्ली असा ॲप्रोच दिसतो बरेचदा, किंवा लोक पण म्हणतात की कशाला पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे काय होतं, णीचा आणीमधला णी दुसरा लिहिला तर काय फरक पडतो, मित्राचा मी दुसरा झाला तर काय फरक पडतो, की लिहितोय ना हे महत्त्वाचं. तर मला असं वाटतं पण ते भाषा संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, किंवा भाषा संवर्धन करणं हे आवश्यक आहे असं आपण म्हणतो. तर भाषा संवर्धन करणं म्हणजे तुमच्या मते नक्की काय, आणि त्यासाठी आपण अजून काय काय उपाय करू शकतो, किंवा इतर मार्ग कोणते आहेत त्यासाठी? आपण संवर्धनावर बोलतो, इथेच किती गंभीर परिस्थिती आहे बघा. आपण भाषा विस्तारावर बोलतच नाही. प्रश्नच आदिती चिंदी बघा काय विचारलं, संवर्धन. कारण खरं आहे की भाषा लोप पावत असते तेव्हा आपल्याला संवर्धन करावं लागतं. जेव्हा ती असते सुविहित स्थितीत तेव्हा आपण त्याचं पुढे जाऊन त्याचं रूपांतर विस्तारात करतो. हिंदी ही आक्रमक विस्तारवादी भाषा आहे. तुम्ही हिंदी भाषिक कुठलाही माणूस बघा, तो ज्या आक्रमकतेने जातो. आत्ताही खरं तुम्ही बघितलं तर मैथिली, भोजपुरी, म्हणजे आपण कोकणीला, परवा माझा गोव्यात कार्यक्रम होता, कोकणी त्यात निम्मी भाषण मुख्यमंत्री देखील आमच्याबरोबर होते, अवधूत गुप्तेजी होते, सोनाली कुलकर्णी होत्या. तर मुख्यमंत्र्यांनी भाषण कोकणीत केलं. ते मध्ये मध्ये आमच्याशी बोलताना प्रमोद सावंत सर मराठीत बोलायचे, पुन्हा बोलायचे. मी त्यांना विचारलं, मी भाषण कुठल्या भाषेत करू, म्हणजे हिंदीत करू का? कारण मला माहिती आहे की ते जसं कर्नाटक महाराष्ट्र वादळ आहे तसं कोकणी मराठी. तर ते म्हणाले काय नाही, तुम्ही सगळं मराठीत करा, इथे सगळ्यांच्या कानात ऑटो ट्रान्सलेटर आहे, असं ते मला सांगितलं होतं. तर खरं कोकणी देखील, आता या सगळ्या भाषा भगिनीच खरं तर असतात, पण आक्रमकवादी जी आहे ती हिंदी आहे, म्हणजे भारतातली. आणि म्हणून आता तमिळनाडूचं राजकारण जाऊ दे, पण त्यांचा मुद्दा बरोबर होता की त्यांना ती थोपवली गेल्यासारखीच वाटणार, कारण कधीच नव्हती ती त्या मातीत. आणि इंग्रजी ही आपल्याला जशी वाटते तशी काही परकीयता राहिलेली नाही. कम्युनिकेशनसाठी ती अख्ख्या भारताचीच भारतीय इंग्रजी करत झाली. त्यामुळे मला असं वाटतं की भाषा जर जोपासायची असेल कुठलीही, तर सगळ्यात महत्त्वाचं असं असतं की कुठली भाषा आक्रमण करणारे हे आधी ओळखायला लागतं. शत्रू ओळखायला लागतो पहिल्यांदा. काय असेल आपली भाषा, कुठे लोप पावेल. तर आत्ता सांप्रत स्थितीत इंग्रजी आपण सारखं शत्रू म्हणून नेमतो. इंग्रजी नाही आहे शत्रू. इंग्रजी पूर्वीपासून ना भारतीय लोक, आदिती मॅडम, द्वैभाषिकच होते, त्रैभाषिक होते कायम. म्हणजे आपल्याकडे एक असायची, राजाराव म्हणून मोठे इंग्रजीतले कादंबरीकार आहेत, त्यांनी कांथापुरा कादंबरीच्या प्रस्तावनेत देखील लिहिलं आहे की एक जी भाषा असायची ती संस्कृत असायची, जी सगळी गंभीर व्यवहारासाठी, ज्ञानार्जनासाठी एक भाषा असायची, आणि प्राकृतमध्ये संभाषण केलं जायचं. तर आज त्या संस्कृतची जागा इंग्रजीने घेतली आहे खरं तर. आणि जी आपली प्राकृत आहे ती जी मराठी असेल, बाकी कोकणी, त्या सगळ्या लोप पावत चालल्यात. हा खरा गंभीर प्रश्न आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मौखिक आणि लेखी दोन्ही पातळीला उत्तम उपक्रम करत राहणं, अधिकाधिक प्रमाणात भाषा नव्या पिढीच्या कानावर पोचेल आणि डोळ्यांवरही ठसेल. म्हणजे सगळ्या पाट्या जर इंग्रजीतच दिसणार असतील शेवटी, आणि देवनागरीत दिसणारच नसतील पाट्या, किंवा सगळे टेक्स्ट मेसेजेस जर रोमन लिपीतच मराठीतले येणार असतील, तर भाषा दिसायलाही इंग्रजी दिसते. इतके साधे मुद्दे आहेत. तर तिथून खरं तर घराघरातली ही जबाबदारी शासन काय करणार, किती करणार, किती आधी घोषणा करणार. आपण मी आत्ता प्रवासात कुठेही असलो, विमानतळावर असलो, की बंगाली पालक बंगालीत मुलांशी बोलतात, हिंदी पालक हिंदीत बोलतात, एखाद दोन ओळी सगळ्यांच्या इंग्रजी येतात. म्हणजे किंबहुना विमानतळावर तुम्ही गेलं तर कळेल की आपल्याला सगळ्यांचं सगळं कळतं, कारण सगळ्यांच्या ह्याच्यात एक ओळ इंग्लिश येते, तीच महत्त्वाची असते. त्यामुळे कळतं काय म्हणायचं आहे, बाप झापतोय पोराला, इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको वगैरे. पण मराठी बघा तुम्ही, मुंबई विमानतळावर सगळ्यात जे इंग्रजीचे खास बोलत असतात ना ते मराठी लोक असतात. त्यामुळे इथे आपण घरात आधी चालू करायला पाहिजे, एवढं साधं आहे.
म्हणजे तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे. मी मराठी कानावर पडत राहायला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आम्ही आत्ताच 2 वर्षापूर्वी जो हा असा कार्यक्रम जेव्हा 2 वर्षापूर्वी घेतला होता, ऑनलाईन होता तो, तर त्यावेळेला स्टोरी टेल म्हणजे ऑडिओ बुक्स आता आलेली आहेत, तर त्या ऑडिओ बुक्स हा सुद्धा एक चांगला प्रकार आहे की ज्याच्यातनं आपण मराठी निदान कानावर म्हणजे पडू शकेल. तर त्या स्टोरी टेलच्या वर काम करणाऱ्या म्हणजे सई तांबे यांची आम्ही तेव्हा मुलाखत घेतलेली होती आणि त्या खूप छान तेव्हा म्हणजे काम करत होत्या त्या स्टोरी टेलच्या ह्याच्यावर.